सांगतो हा आजचा चौथा दिवस आहे, अंतिम दिवस आहे। पहिल्या दिवशी गाव टू गाव गटातून नागाव संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला होता। दुसऱ्या दिवशी असोसिएशन पॅकर मधून लोणेरे गोरेगाव संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे। तर काल तिसरा दिवस जो झाला त्या तिसऱ्या दिवशी गाव टू गाव गटातून मेहर 11 टेम्पाले हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे। तर आजचा हा चौथा दिवस अंतिम दिवस खुल्या गटातील संघ या ठिकाणी खेळणार आहेत। तर कोणता संघ आज सेमीफायनल मध्ये पोहोचेल हे आपल्याला आज या ठिकाणी कळणार आहे। अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी खुल्या गटातून खेळण्यासाठी येणार आहेत। गोलंदाज आहे महबूब, तर फलंदाजीसाठी मैदानात येतोय तर या ठिकाणी आयोजकांच्या वतीने निर्णय येतोय की जो वेळ दिला होता दोन संघांना सेमीफायनल सकाळी पहिल्या 9चा टायमिंग दिला होता, त्यामध्ये सेमीफायनल होणार होती मेहर 11 टेम्पाले आणि नागाव संघामध्ये। तर नागाव संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाही, गैरहजर राहिला, त्यामुळे त्यांना एक षटकाची पेनल्टी दिली जाणार आहे। याची नोंद जर कोणी नागावचे खेळाडू असतील तर त्यांनी याची नोंद घ्यायची। तर सामन्याला सुरुवात होते, पहिलं षटक घेऊन येते महबूब, तर फलंदाज आहे एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवायचा आहे गोरेगाव कुंभारवाडा संघाने। मला वाटतं शुभम एक असेल आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपण दाखवतोय आणि स्कोरिंग दाखवलं जातं, बॅट्समनचं नाव येतं, त्या ठिकाणी आपण काय नाव टाकणार याचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो जेव्हा जर एक्स्ट्रा खेळाडू नसेल तर। पहिला चेंडू या ठिकाणी झेल होते का पाहूया, परंतु झेल घेता आला नाही, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी सुधीरचं धावचित करण्याचा प्रयत्न होता, परंतु निशाणा थोडासा चुकलाय। गोरेगाव कुंभारवाडा आपले खेळाडू या ठिकाणी यायचंय। दुसरा चेंडू या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी महबूबच्या माध्यमातून पाहतोय। पहिल्याच चेंडूवरती झेल बाद होण्याची शक्यता होती, परंतु थोडासा चेंडू दूर होता, सुधीरने प्रयत्न केला परंतु असफल ठरला। त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, मोठा फटका घेतलाय, चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी, दणदणीत खणखणीत षटकार। तर तळेगाव संघाकडून पाहतोय आपण गोलंदाज महबूब, अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी देखील होते फलंदाजाकडून। या चेंडूवरती चोरटी धाव घेतलेली आहे, अशा प्रकारे 8 धावा गोरेगाव कुंभारवाडा संघाच्या झाल्या। तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील। तर आपण पाहतोय मोशीन देखील आहे तळेगाव संघामध्ये, त्यानंतर अंकुश लिमजे पुनाडेवाडी संघाचा खेळाडू तळेगाव ह्या संघातून खेळताना पाहतोय आपण। अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, लेग बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल। या 1 धावेनिशी धावसंख्येत भर होते, धावसंख्या 9। पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी महबूबची या ठिकाणी, आणि हा झेल होते का पाहूयात। एका ठिकाणी सोपा झेल आहे आणि बाद होते फलंदाज। सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये। आंबा कलनाचं पाणी गे आंबा, पाणी गजानन
तर शेवटच्या चेंडूमध्ये या ठिकाणी गडी बाद होतोय कैलास, ज्याने एक षटकार पटकावला होता त्या कैलासला बाद केलंय महबूबने. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 9 धावा. एक गडी बाद 9 धावा. दुसरा फलंदाज आलाय समीर, नवीन फलंदाज समीर. तर स्ट्राईकला आहे शुभम. समीर शिवशिवकर नॉन स्ट्राईकला आहेत. आर्मी मॅन आहेत समीर शिवशिवकर. अतिशय चांगल्या प्रकारचे फलंदाजी आणि गोलंदाजी खेळ तितके चांगले करतात. तर स्ट्राईकला आहे शुभम. गोलंदाज आलाय गोलंदाज कोणाचा आहे? तो तुझ्या टीमचा ना, तळेगावचा ना. तर मारूफ आहे गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे ऍक्शन, तितक्याच चांगल्या प्रकारे खेळून काढला चेंडू. त्या ठिकाणी महबूब चेंडू अडवते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. ह्या एक धावेनिशी धाव संख्येत भर होते. धाव संख्या 10. पुन्हा एकदा या ठिकाणी मारूफ मारा करतोय शुभमला. ऑफच्या दिशेला खेळून काढला चेंडू. एक धाव घेतली त्या ठिकाणी. या एक धावेनिशी धाव संख्येत भर झाली. धाव संख्या 11. तळेगाव संघामध्ये दिग्गज खेळाडू खेळताना आपण पाहतोय. सिजुद्दीन आहे, त्यानंतर सुधीर आहे, तर मोहसिन देखील आहे आणि महबूब ज्याने अगोदरचं पहिलं षटक टाकलं होतं. महबूबला मी अनेक वेळा मानगाव संघाकडून खेळताना पाहिलेलं आहे. ऑफच्या दिशेला खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय काय, परंतु प्रयत्न होत नाही कारण चेंडू क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे. तर अशा प्रकारे 12 धावा झाल्या आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी मारूफच्या माध्यमातून होते. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव दिली, दुसऱ्या चेंडूमध्ये एक धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये देखील एक धाव दिली. अतिशय चांगले खराब चेंडू या ठिकाणी. पंचांचा नोचा इशारा येतोय. खराब चेंडू होता, फायदा घ्यायचा होता शुभमला, परंतु वाईट चेंडू असेल म्हणून त्याने सोडून दिला. पुन्हा एकदा वाईट चेंडू. गोलंदाजीसाठी मला वाटतं येते सिजुद्दीन. 40+ म्हणजे 40 वय वर्ष 40च्या वरती असणारा हा खेळाडू आहे. अनेक मैदाने ह्याने गाजवलेत सिजुद्दीनने. मानगाव संघाकडनं अनेक वेळा तो खेळलेला आहे. तर तिसरं षटक घेऊन आलाय सिजुद्दीन. सिजू अतिशय जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवलेत. सिनियर खेळाडू जे कोणी इथे असतील किंवा प्रेक्षक असतील त्यांनी नक्कीच सिजुद्दीनचा खेळ जर पाहिला असेल तर तो सिजुद्दीन त्यांना आठवत असेल. 90च्या दशकामध्ये जबरदस्त खेळ करणारा हा सिजुद्दीन रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित असणारा हा खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा घेताना आला शुभमला आणि शुभम या ठिकाणी बाद होतोय. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारीन बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी.
तर पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी फलंदाज बाद केलाय सिराजुद्दीनने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच्या मार्फत या ठिकाणी नवीन फलंदाज आलाय आदिनाथ. मोठा फटका घेतलाय, स्क्वेअर लेगला खेळून काढलाय चेंडू, एक धाव घेतली जाईल त्या ठिकाणी. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. या एक धावेनिशी धाव संख्येत भर झाले, धाव संख्या झाले 16. 2 चेंडू झाले, 4 चेंडू अजून या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. 4 षटकांचा सामना असेल. उर्वरित आता 10 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील ह्या संघाला. जर डोंगर रचायचा असेल तर मोठे फटके घ्यावे लागतील. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. बॅट कट येतोय. स्वतः समीर फलंदाज इशारा करतायत पंचांना की बॅट कट आहे. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी समीरच्या माध्यमातून. वाईट चेंडू असता परंतु छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी समीरला. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू. कौतुकास्पद आहे, एका सिनियर खेळाडूकडून अशा प्रकारची गोलंदाजी होते. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी सिराजुद्दीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा तितकासा संपर्क झालेला नाही. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेशी धावसंख्येत भर होते, धावसंख्या 19. जबरदस्त गोलंदाजी सिराजुद्दीनच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी. निर्धाव चेंडू. फक्त 4 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव दिली, तिसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, चौथ्या चेंडूमध्ये 1 धाव, 5व्या चेंडूमध्ये 1 धाव आणि 6वा चेंडू निर्धाव टाकलाय. अशा प्रकारे फक्त 4 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी न्यू चॅम्पियन बॉईज तळेगावच्या माध्यमातून. आयोजकाच्या मुख्य भूमिकेमध्ये आपण पाहतोय कुमार वैभवजी मोरे. पहिल्यांदाच ह्या मैदानावरती ही स्पर्धा होते. खूप मेहनत घेऊन या ठिकाणी हे मैदान बनवलं गेलेलं आहे. या ठिकाणी मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर पहिल्या चेंडूमध्येच 6 धावा घेतल्या त्या ठिकाणी सुधीर गोलंदाजीसाठी. हा देखील एक सिनियर खेळाडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातो चेंडू द्यायचा आहे. या 2 चेंडूमध्ये धावसंख्या नेऊन पोहोचवली 31 वरती. 3 षटकाच्या समाप्तीच्या धावा होत्या 19 आणि आता मात्र धावसंख्या झाली ती 31. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये मोठे फटके घ्यावे लागतील समीरला. हॅट्रिक होते का पाहूया. या ठिकाणी लगातार षटकार मारण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि प्रयत्न यशस्वी होतोय. पंच इशारा करायचा काय, षटकार आणि या ठिकाणी लगातार 3 षटकार. एकूण 8 चेंडूचा सामना केलाय समीरने आणि धावा बनवल्यात त्या 22. म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्याने 18 धावा बनवल्या आहेत. जर आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 19 धावा होत्या आणि आता मात्र फक्त 3 चेंडूमध्ये 18 धावा आल्यात सुधीरच्या या षटकामध्ये. चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवलं या ठिकाणी समीरने. पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 My pants.
no salte, el que no brinque chulo es madre, el que no brinque, el que no salte, el que no brinque chulo es madre. Exclusive DJ Akash AM One and only. डीजे 4 षटकार पटकावले त्या ठिकाणी. काल जर आपण टेम्पाले विरुद्ध कोणता संघ होता तो एक सामना पाहिला असेल, त्यामध्ये टेम्पालेच्या सलामीच्या फलंदाज जुहेब याने 4 षटकार मारले होते लागोपाठ. समीरने देखील तो रेकॉर्ड या ठिकाणी केलाय. पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 5 षटकार. जबरदस्त फलंदाजी. याद राख आमच्याच वाटेवर येऊन आमचीच वाटमारी करणाऱ्याला आम्ही त्याच्याच वाटेवर जाऊन त्याचीच वाटमारी केल्याशिवाय आम्ही डीजे आमच्या डीजे वाटेवर- डीजे तर इशारा येतो या ठिकाणी. थोडस डिस्कस केल्यानंतर इशारा येतोय. षटकार नाही तर चौकार आहे. अगोदर इशारा केला होता लाईनमॅनने षटकाराचा, परंतु थोडस डिस्कस केलं त्यानंतर चौकाराचा इशारा येतोय. तर अशा प्रकारे जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या दिवशी दहिवली ना कुठला संघ वैभव शेठ दहिवली संघाच्या खेळाडूने 5 षटकार मारले होते लागोपाठ. त्यानंतर रेपोलीच्या विरुद्ध खेळताना, तर त्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी टेम्पलच्या खेळाडूने 4 षटकार मारले होते लागोपाठ. आणि आज आपण पाहतोय समीरने 4 षटकार मारले लागोपाठ. 5व्या चेंडूमध्ये चौकार आला, 6वा चेंडू निर्धाव. अशा प्रकारे शेवटचं षटक महागडं ठरलंय. 23 धावा मला वाटतं त्या षटकामध्ये, सॉरी 28 धावा या षटकामध्ये दिल्या आहेत. तर धाव संख्या 47 झालेले. 48 धावा करून जिंकावं लागेल. अगोदरच्या 3 षटकामध्ये थोडस जर धावसंख्या चांगली प्रकारची स्थितीमध्ये असती समजा, तर 10च्या सरासरीने जर संघ खेळला असता तर आता मात्र धावसंख्या जवळजवळ 60च्या घरामध्ये असते. परंतु थोडस पहिल्या 3 षटकामध्ये धावा कमी झाल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 28 धावा पटकावल्यात. 47 धावा झाल्या आहेत. 48 धावा करून जिंकायचं असेल आणि चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 48 धावा ह्या बनवाव्याच लागतील. आपण जर पाहिले अगोदर तर टेनिस क्रिकेटमध्ये टॉस विन दिला जायचा, तर कधी कधी विकेटवरती विन दिला जात होता, परंतु आता कंपल्सरी चेसिंग आहे. तर जबरदस्त फलंदाजी केली समीरने. शेवटच्या षटकामध्ये त्याने 28 धावा पटकावल्या. एकूण त्याने 32 धावा केल्या आहेत. 11 चेंडूंचा सामना करत 32 धावा केल्या आहेत. समीर सिरसवकर म्हणजेच मी अगोदर सांगितलं की आर्मी मॅन आहेत, फौजी आहेत, ते रिटायर झालेत आणि जबरदस्त असं फलंदाजी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आर्मीमध्ये जर पाहिलं आपण तर अनेक स्पोर्ट्स खेळले जातात, परंतु क्रिकेट खेळला जात नाही. क्रिकेटची कोणतीही स्पर्धा त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे जवळजवळ पूर्ण सर्व्हिस त्याने क्रिकेटचा सराव केला नसेल आणि रिटायर झाल्यानंतर जेव्हा आपल्या संघामध्ये पुन्हा ते खेळायला सुरुवात केली आणि एक जबरदस्त असं खेळ ते या ठिकाणी दाखवत आहेत. नंदुवाडवाला आयोजित मैत्री चषक जी स्पर्धा झाली होती, विघ्नेश मूर्ती चषक, त्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या चेंडूमध्ये त्याने षटकार पटकावला होता. त्यानंतर गोरेगाव कुंभारवाडा या ठिकाणी गोरोबा काका चषक मध्ये देखील त्याने 1 षटकार पटकावला होता. त्यानंतर आज आपण पाहतोय लागोपाठ 4 षटकार पटकावलेत. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकर. या ठिकाणी मोहसिन नदाब हे सलामीचे फलंदाज असतील आणि जोडीला आहेत वलीद, हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. तर
मोहसिन नदाफ यांच्यासाठी खुशखबरी आहे. त्यांचे वडील लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि त्यांच्याकडून लागोपाठ जर 3 षटकार पटकावले मोहसिनने तर 300 रुपयाचं बक्षीस आहे. खरोखर एक अविस्मरणीय क्षण म्हणेल मी या ठिकाणी, कारण टेनिस क्रिकेट देखील खूप पुढे गेले या ठिकाणी. आणि आपण पाहत असाल तर मोहसिन यांचे वडील लाईव्ह मॅच पाहत आहेत आणि आपल्या चिरंजीवासाठी म्हणजे मोहसिनसाठी त्यांनी या ठिकाणी बक्षीस देखील लावलेलं आहे. 3 षटकार जर पटकावले लागोपाठ तर मोहसिनसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. जावेदजी नजाफ यांच्याकडून. गोलंदाज आहे भारत, तर स्ट्राईकला आहे वलीद, नॉन स्ट्राईकला मोहसिन. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच सागर मोती यांचा वाईटचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावेवर धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या झाली ती 1. जिंकण्यास भाई अडघर आणि जय मल्हार तिलोरे यांनी नाणेफेकसाठी यायचं लवकर. अडघर आणि नानोरे कर्णधारांनी या ठिकाणी यायचंय. तिलोरे सॉरी, अडघर आणि तिलोरे. तर पहिला चेंडू या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावेवर धावसंख्येला सुरुवात झाली. 1 धाव झाले. जिंकायसाठी आव्हान आहे ते 48 धावांचं. 30 चेंडू 48 धावा. अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू, तितक्याच चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. वलीद पहिला हादरा. तर पहिल्याच चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. फलंदाजाला बाद केले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तर नवीन फलंदाज चाललाय अरबाज. वलीद बाद झाल्यानंतर वलीदची जागा घेण्यासाठी अरबाज. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी भारतच्या माध्यमातून. 30 चेंडू मध्ये 48 धावांचं आव्हान आहे. सॉरी 24 चेंडू मध्ये 4 षटकांचा सामना आहे. म्हणजे 12च्या सरासरीने खेळायचं आहे या ठिकाणी. चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल या ठिकाणी गोरेगाव कुंभारवाडा या संघाकडून. पुढचा चेंडू या ठिकाणी मोठा फटका घेतलाय मोहसिनने. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. तर पहिल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा झाल्यात ते आता 11 आणि चेंडू झाले ते फक्त 3. रिव्हर्स स्वीप मध्ये चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा चौकार असेल. सचिन Saurabh. या 4 धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 15. 12च्या सरासरीने खेळायचं होतं आणि 4 चेंडू मध्ये धावा झाल्यात त्या 15. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप या ठिकाणी भारतचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. लेग बाईकच्या स्वरूपात मला वाटतं हे एक धाव असेल. बॅट तर या 1 धावेनिशी धावसंख्येत भर आहे. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी आता 32 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. RJ
चला पंच जरा सूचना द्या संघाला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 20. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल. आता जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावा. 28 धावा ह्या समीरने एका षटकामध्ये पटकावल्या होत्या. समीर आलाय. गोलंदाज आहे समीर. ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये कामगिरी केली त्याच प्रकारची कामगिरी समीरला ह्या गोलंदाजी करताना करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये आहे तळेगाव संघ. पहिला चेंडू तर स्ट्राईकला आता मोहसिन, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आतापर्यंत. 15 धावा त्यांनी बनवल्यात. 4 चेंडूचा सामना केला आणि 15 धावा बनवल्यात. पहिला चेंडू या ठिकाणी समीरच्या माध्यमातून मोठा फटका घेतलाय, परंतु झेल होते का पाहूया. शुभम जातोय चेंडू खाली. सोपा झेल सोडला या ठिकाणी. मोठी चुकी. झेल नाही सोडला तर सामना सोडलाय. कारण अनेक वेळा आपण जर पाहिलं असेल तर ज्या खेळाडूचा झेल सुटला जातो त्या खेळाडू मात्र जबरदस्त असे फलंदाजी करतो. गोरेगाव कुंभारवाडा या ठिकाणी सनी गुलगुलेच्या पहिल्या चेंडूमध्ये झेल सोडला होता निजामपूर असोसिएशनच्या विशाल दबडेने, आणि त्या सनी गुलगुलेने जबरदस्त फलंदाजी केली होती. ह्याच मैदानावरती दुसऱ्या दिवशी परशाचा झेल सोडला होता अमोल वाडवलच्या संघातील खेळाडूने. त्याच परशाने 43 धावा पटकावल्या होत्या. मोशींचा झेल सोडला या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. पहिल्या चेंडूमध्ये 2 धाव. झेल होता, झेल सुटला, 2 धावा घेतल्या. त्यानंतर हा निर्धाव चेंडू. त्यामुळे म्हटलं जातं झेल सोडला की मॅच सोडली. मोशीन काय करतोय, फायदा घेतोय का पाहूया जीवदानाचा. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. तर एक धावीनेशी धावसंख्येत बरे. धावसंख्या 23. पुढचा चेंडू या ठिकाणी समीरचा. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा चेंडू. पंच मंगेशजी उतेकर यांचा वाईटचा इशारा येतोय. गेले 4 दिवस या ठिकाणी पंचाची भूमिका पाहतायत मंगेशजी उतेकर तसेच सागरजी मोहिते. कालचा 3रा दिवस, त्या दिवशी मंगेशजी उतेकर हे असोसिएशन मध्ये पंचांची भूमिका करायला गेले होते, त्यामुळे त्यांची इथं अनुपस्थिती होती. पुन्हा एकदा आज त्यांना आपण पाहतो या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल जाईल. समीरने झेल घेतला. ह्या गोलंदाजी जबरदस्त. फलंदाजी जितकी चांगली केली तितकीच गोलंदाजी देखील समीर चांगल्या प्रकारची करतोय. एक आर्मी मॅन, फौजी आणि नावाला साजेशी अशी या ठिकाणी कामगिरी. मोशींचा झेल घेतला असता जर शुभमने तर थोडस चित्र आपल्याला बदलताना दिसलं असतं. परंतु जोपर्यंत मोशीन मैदानात आहे तोपर्यंत सामना 100% नाही तर 90% तरी आपण म्हणू शकतो हा तळेगावच्या बाजून झुकलेला आहे. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी मोशीनने केले, आक्रमक फलंदाजी केले. नवीन फलंदाज आहे सिजुद्दीन. 90च्या दशकातील हा मोठा खेळाडू आहे. स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या दिशेला जबरदस्त असा फलंदाजी करतो. अनेक मैदानं त्याने गाजवलीत. अनेक वेळा तो मंगेशिलो निजामपूर संघातून देखील खेळलेला आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेनिशी धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 25. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. फक्त 5 धावा दिल्यात. 5 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, चौथा वाईट टाकला होता, त्यानंतर 1 विकेट घेतला आणि नंतर आता 1 धाव, म्हणजे 5 धावा. जर झेल घेतला असता तर फक्त 3 धावा होत्या या षटकामध्ये. सामना नक्कीच हा अटीतटीचा होणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच लढत होईल असं चित्र या ठिकाणी दिसतंय. पुन्हा एकदा समीर.
तर स्ट्राईकला आहे सिजुद्दीन आणि सिजुद्दीनच्या बॅट मधून हा मोठा षटकार. तर पाहिला पण शेवटचा चेंडू थोडासा खराब चेंडू टाकला समीरने आणि 6 धावा पटकवल्या त्या ठिकाणी सिजुद्दीनने मारला. तर 5 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे टाकले होते. जो लाईन लेंथ होता, जो टप्पा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत होता समीर. शेवटचा हा चेंडू त्याने सरळ बॅटच्या खाली दिला आणि सिजुद्दीनने त्याचा फायदा घेतला आणि चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला. हॅलो हॅलो भाई अडगर आणि जय मल्हार तिलोरे संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब इथे यायचं नाणेफेकसाठी. तर आता 12 चेंडू मध्ये 17 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज आला शुभम, डाव्या हाताने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. बारा चेंडू 17 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 5 क्षेत्ररक्षक हे 6 क्षेत्ररक्षक मला वाटते बाहेर असतील सर्कलच्या, तर 5 क्षेत्ररक्षक हे सर्कल मध्ये असतील. तर स्ट्राईकला आता मोशीन आहे. जबरदस्त फलंदाजी केली मोशीनने. तोच मोशीन पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतोय आपण. शुभमचा हा चेंडू लेगच्या दिशेला खेळून काढला. त्या ठिकाणी समीर चेंडू अडवतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल या ठिकाणी. एक धावण्याची धावसंख्येत भर झाले. आता जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 16 धावा. सिजुद्दीन त्याने अगोदरच्या चेंडूमध्ये षटकार मारला होता. एकच चेंडूचा सामना केलाय. पहिल्या चेंडूमध्ये त्याने षटकार पटकावला होता. खामगावचा हा खेळाडू आहे सिजुद्दीन. तळेगाव संघामधून खेळताना पाहतोय आपण त्याला. आणि हा मोठा फटका 90 मी अगोदर सांगितलं होतं की फाईन लेग आणि स्क्वेअर लेग या दिशेला मजबूत खेळतो तो. वाईचा इशारा येतो या ठिकाणी. तर आपण पाहिला असेल अगोदरचा जो शॉट त्याने खेळलेला आहे, एक जबरदस्त फटका. 90च्या दशकामध्ये जेव्हा सिजुद्दीन खेळत होता तो कशा प्रकारे खेळला असेल याचा आपण या ठिकाणी नक्कीच आढावा घेऊ शकतो. पुन्हा एकदा त्याच दिशेला स्क्वेअर लेगला खेळून काढलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषा. एक टप्पा घेऊन सीमारेषा बाहेर 4 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी. पंच सागर मोदी यांचा इशारा येतोय. चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्या झाली 43. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. अडगर आणि तिलोरे यांचं नाणेफेक होत आहे. वैभव मोरे यांनी नाणेफेक करून घ्यायचंय. पाच धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी एक धावेने धावण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. पकड मजबूत ठेवले आता तळेगाव संघाने. सामना जवळजवळ तळेगाव संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा मोशीन स्ट्राईकला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. खराब थ्रो आणि यानंतर होणारा सामना तिलोरे विरुद्ध अडगर.
तर तिलोरे संघाने नाणेफेक जिंकलेला आहे, निर्णय क्षेत्ररक्षण घेतलेले. पुन्हा एकदा एक धाव, या एक धावेशी धावसंख्येत भर झाले. धावसंख्या झाले 47. 7 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी विजयी संघांना सांगण्यात येते की सामने हे 4-4 षटकाचे आहेत. त्यामुळे जिंकल्या संघाने याची नोंद घ्यायची आहे की दुसऱ्या फेरीतील सामने हे लवकर चालू होतील, याची नोंद घ्यायची. जर उशीर केला तर ज्या प्रकारची पॅनल्टी नागाव संघाला मिळालेली आहे त्याच प्रकारची पॅनल्टी या ठिकाणी जो संघ या ठिकाणी उपस्थित नसेल त्याला मिळेल. या शेवटच्या चेंडूवरती षटकार पटकावलाय. सॉरी, चौथ्या षटकातील पहिलाच चेंडू होता आणि या ठिकाणी षटकार पटकावलाय. सामना जिंकलाय तळेगाव संघाने. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी केली मोहसिनने. पहिल्या फेरीचे सामने आजच्या दिवसातले ते 4 षटकांचे होतील. त्याच्यानंतर वेळ पाहून निर्णय घेतला जाईल. कदाचित जर उशीर झाला तर षटके कमी देखील केली जातील, याची नोंद घ्यायची. त्यामुळे जे संघ विजयी होतील त्या संघाने ह्याची नोंद घ्यायची की लगेचच सामने चालू होतील.